पहिल्याच वेळेस सोयाबीन काढतोय ती पण चिखलामध्ये. तर पायामध्ये धसकटं घुसता सोयाबीनची जी आपण काढली तिची धसकटं घुसता एकीकडे पाय आतमध्ये जातोय. आता गुडघ्यातले पाय खाली जातात आणि पत्राचं वजन खाल्लं आणि हे गोल आणलं. आपणाचं ते मस्त उभे राहून ते तुम्ही खुर्चीवर बसून शेतकऱ्याविषयी गप्पा मारता ना, गुडघ्या इतक्याला पाय जमिनीत जातात खाली आणि आता डोक्यावर होतं खाली पडल्या. तर नमस्कार मंडळी, मी योगेश आणि आजपासून आपण एक चॅलेंज एक्सेप्ट करतोय. 7 दिवस आपले फुल ब्लॉग रेग्युलर येतील आणि हे नक्कीच येतील रेग्युलर. पण तुम्ही मराठी माणसाचा सपोर्ट जर केला तर शिल्लक पण येईल. तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी कॉमेंट करून सांगितलं की ब्लॉग चांगले भावा तुझे ब्लॉग टाकीत जा, असे काही कॉमेंट करा ज्याने मी मोटिवेट होईल. आणि आजचा विषय की आज आपल्याला काढायची सोयाबीन आणि आबाळ पण आलेला आहे, पण सोयाबीन काढणं गरजेचं आहे. पूर्णपणे वाळली आपली सोयाबीन. मी तुम्हाला डायरेक्ट सोयाबीनच दाखवतो. तर पब्लिक तुमच्यापैकी जर कोणी आपले मिनी ब्लॉग बघत असेल तर त्यांना माहिती आहे की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे. त्यामुळे आपल्या शेतीकडे पण आपल्या गावाकडे पण पाऊस चालू आहे. तर आपल्या रानामध्ये पण पाणी साचलं आणि हे पूर्णपणे पिवळीसारखी पडली आणि पूर्णपणे म्हणजे बोंड जे काळी पडली खराब झाली. पाहू शकता तुम्ही बोंड खराब झाले. आपल्या इकडं अतिवृष्टी पाऊस चालू आहे त्यामुळे होत आहे. आणि सरकार पण काही ना काही नक्की मदत करेल, पण काय माहिती आता किती मदत करतं सरकार. पाहू शकतो तुम्ही खाली की चिखलच अजून पूर्णपणे पाणी पण आणि तसंच आहे अजून पूर्णपणे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की अजून वाड्याचं पाणी सुद्धा आटलं नाही, तसंच वाहने चालू आहे. म्हणजे तरी गुडघ्याच्या वर पाणी आहे आणि आपली सरकी जिच्यामध्ये पाणी आहे आणि याच्या वड्याच्या वर आपली सोयाबीन आहे तिच्यामध्ये पण असे गुडघ्यातले पाय जातात. पण तरी आपल्याला सोयाबीन काढणं गरजेचं आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आपलं सोयाबीनचं कसं झालं माहिती आहे का, पूर्णपणे सोयाबीन एक सगट नाही आली बंदी, पूर्ण सोयाबीन सोबत नाही आली. आता ही अर्धी आली समज, हे हिरवं दिसतं का याच्याकडे सोयाबीन हिरवीच आहे अजून आणि काडी पूर्ण काढायला आली. तर आता मी सगळ्यात आधी म्हणजे लवकर आलो मी थोडं शेतामध्ये, कारण थोडं काम होतं आपल्याला, गंजी करावी लागेल तर त्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून त्यासाठी लवकर आलो. आणि लेबर पण येते मागून थोड्या वेळानंतर. ते पाय जातात खाली, पाय जातात खाली अजून आणि याच्या पुढे तर अजून शिल्लक पाय जातात. पण शेतकऱ्याला विलाज नाही, काहीतरी करावं लागतं शेतकऱ्याला. हे पूर्णपणे चिखलच आहे अजून, पण सोयाबीन वाळलेल्यामुळं पूर्ण सोयाबीन वाळली म्हणून ते आपल्याला काढणं गरजेचं आहे. तर थोड्या वेळानंतर लेबर पण येईल आणि मी ते पण दाखवेन तुम्हाला. आणि असेच ब्लॉग आपले 60 दिवस येतील. तुम्ही नक्कीच आपल्या मराठी माणसाला सपोर्ट कराल अपेक्षा करतो. तर मी आत्ता हे पत्तर आणले कारण आपली जी सोयाबीन आहे ना ती आपल्याला खाली टाकायला थोडी खराब होऊ शकते, पाणी गिनी आलं तर. त्यामुळे खाली पत्तर टाकून त्याच्यावर सोयाबीन टाकू असा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी अजून एक पत्तर आणतो. आता एक आणला आणि अजून एक आणतो, म्हणजे ज्याने की आपली सोयाबीन खराब होणार नाही, चांगली राहील. तर आणि आपलं लेबरसुद्धा आले, लेबरसुद्धा येत आहे. आता डायरेक्ट सोयाबीन आता 3-4 वाजेपर्यंत जाज होती का नाही हे पण नाही सांगता येत. आणि आभाळ पण आलंय, काय माहिती. आता कोणी कॅमेरामॅन नाही म्हणून मीच सहन करतोय दुःख, कारण आता गुडघ्यातले पाय खाली जातात आणि पत्राचं वजन खाल्लं का आणि हे गोल आणलं. शेतकऱ्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. तर आता लेबर पण आले आपले सोयाबीन काढण्यासाठी आणि मी पण आता हे तयार करतो, कारण आता सोयाबीन निघालं की लगेच गोळा करून घेऊ, कारण जर पाऊस जर आला तर पूर्ण सोयाबीन आपली खराब होऊ शकते. तर डायरेक्ट आपण आता त्याच्या तयारीला लागू. तर पब्लिक आता सोयाबीन काढायला सुरुवात झाली आहे, तिकडे पाहू शकता तुम्ही समज. आणि आपलं चालू आहे आता गंजीचं नियोजन, कारण गंजी जर चांगली असली तेव्हाच आपला सोयाबीन भिजणार नाही पाऊस जर आला तर, किंवा नुकसान होणार नाही आपलं. तर त्यामुळे आता गंजी करतो. घाम फुटला पूर्ण, म्हणजे शेती इतकी टेक्नॉलॉजीने शेती करणार मी आता इथून पुढं. मग ते कसं होऊ का काय होऊ काय माहीत नाही, पण करायची आपल्या शेती. तर मी करतो आता गंजीचं नियोजन आणि दाखवतो तुम्हाला. हा ब्लॉग नक्कीच आवडेल, तुम्हाला आवडत असेल. सॉरी. तर मी आणि पप्पा आता सोयाबीन गोळा करतो आणि बाया सोयाबीन काढताय. करतो आता फास्टमध्ये. पाजी दिसते का ही काढलेली, नाही काढी राहील ती. आता एवढी गोळा करून घेऊ एकदा, म्हणजे पाऊस जर आला तर टेन्शन नाही. पब्लिक तुम्हाला दिसतंय का थोडं, ते मी आत्ता डोक्यावर आणलंय आणि हे भरलंय, म्हणजे दम लागला खूप.
पण कष्ट हे कष्ट करावेच लागणार शेतकऱ्याला. काय म्हणता अप्पा? आपणाचं ते मस्त उभे राहून, पण मी पाण्या पावसात काय काय करायला लागते नद्या करून घेऊ. खरंच मित्रांनो, शेतकरी होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. कारण मी पहिल्याच वेळेस सोयाबीन काढतो, ती पण चिखलामध्ये. तर पायामध्ये धसकटं घुसता, सोयाबीनची जी आपण काढली तिची धसकटं घुसता, एकीकडे पाय आतमध्ये जातोय. इतकी हालत आहे शेतकऱ्याची. खरंच शेतकरी होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ते तुम्ही खुर्चीवर बसून शेतकऱ्याविषयी गप्पा मारता ना, आणि ती भाजी 10-20 रुपयाला मागताना, ती खूप कष्टाची आहे. आणि शेतकऱ्यासोबत अन्याय झालंच नाही पाहिजे, कारण शेतकरी खूप कष्ट करतो. कारण मी आज पहिल्याच वेळेस सोयाबीन काढतो आणि त्याच्यावेळेस मला समजलं की खरं शेतकरी हा शेतकरीच आहे, राजा का म्हणतात शेतकऱ्याला. पाहू शकता मित्रांनो शेतकरीची हालत. गुडघ्या इतक्याला पाय जमिनीत जातात खाली, आणि आत्ता डोक्यावर होतं ते खाली पडले. आता अशी हालत शेतकरीची म्हणजे किती कष्ट करावे लागतात. आता मी जस्ट आपली सोयाबीन वगैरे झाकून गिकून घरी आलो आहे. आणि आता अजून म्हणजे माझं कपडे तसेच भरलेले आहे. मी आता थोडंफार फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळानंतर. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं काहीतरी, की आपला जो आजचा ब्लॉग शूट केला तो उद्या सकाळी 8 वाजता येईल, आणि उद्याचा शूट केला परदेशी 8 वाजता येईल. म्हणजे आपला 8चा टायमिंग फिक्स आहे. तर 8 वाजता रेडी राहा. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच नवनवीन.